आज इचलकरंजी शहरामध्ये काल ज्या वेळेस आम्ही काही वर्तमानपत्रामध्ये इचलकरंजीची रेल्वे रद्द झाली असं आम्हाला वाचण्यात व ऐकण्यात आल्यानंतर आमची मानसिकता एकदम डळमळल्यासारखी झाली व अस्वस्थ वाटायला लागलं की एवढं मोठं इचलकरंजी शहर आपलं, पण इचलकरंजीची रेल्वे रद्द कशी काय होऊ शकते एक वेळा मंजूर झालेली. हे रेल्वे मंजूर त्यावेळचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंजूर केली व या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री सुरेश प्रभू यांनी ती रेल्वे मंजूर करून धसाला लावले व जवळजवळ 10-12 कोटी रुपये त्या रेल्वेच्या कामासाठी त्यांनी तातडीने मंजूर केले. पण 2017ला झालेली रेल्वे आज सगळ्यात इचलकरंजीत धावू शकली नाही. त्याचे एकच कारण म्हणजे इचलकरंजीच्या खासदारांचा त्यात रस नसलेला प्रकार व आमदारांचा आपल्याला काय देणं घेणं आहे असा म्हणण्याचा प्रकार, आणि या दोघांमुळं इचलकरंजीची रेल्वे रद्दच्या मार्गावर चालल्यामुळं आमच्यासारख्या इचलकरंजीवर प्रेम करणाऱ्या माणसांना एक मनात अस्वस्थता निर्माण झाली. आणि म्हणूनच आज मी ही पत्रकार बैठक घेतली. खासदारांना या इचलकरंजी शहराने भरभरून 50,000 मताची लीड दिली की बाकीकडं सगळीकडं खासदार कमी असताना ह्या इचलकरंजी शहरानं खासदारांना गुलाल लावला. आणि आज या खासदाराने आमच्या इचलकरंजीच्या नशिबी रेल्वे रद्द करून ती काय भेट दिली काय असं म्हणण्याची वेळ आम्हाला, किंवा उपकाराची परतफेड केली काय, एवढ्या मतानं निवडून दिलेल्या उपकाराची परतफेड केली काय अशी म्हणण्याची वेळ माझ्यासारख्या इचलकरंजी प्रेमीवर आली. आणि म्हणूनच आज आम्ही इचलकरंजीच्या खासदारांचा आणि इचलकरंजीच्या आमदारांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार बैठक घेतली. मी एवढंच या दोघांना सांगू इच्छितो की इचलकरंजीची रेल्वे नाही आली तर पुढल्या भविष्यात 2-3 वर्षात या इचलकरंजीच्या जनतेला जागा करायचं काम आम्ही करू. आणि येत्या लोकसभेला आणि विधानसभेला रेल्वेला विरोध करणाऱ्या आमदारांना आणि रेल्वेला विरोध करणाऱ्या खासदारांना त्याची किंमत मोजावीच लागेल. हे इचलकरंजीच्या मनातलं धगधगता ज्वाला त्यावेळेस उफाळून येईल आणि त्यावेळेस या दोघांनाही त्याची किंमत मोजावी लागेल. आणि त्याच्यासाठी पुढल्या 2-3 वर्षात आम्ही इचलकरंजीच्या घराघरात जागरण करू की इचलकरंजीच्या रेल्वेला आडवा पाय मारणाऱ्याला तुम्ही मतदान करणार आहात काय, हा आम्ही इचलकरंजीच्या जनतेच्या मनात प्रश्न निर्माण करू आणि यांची जागा यांना दाखवून देऊ. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.